वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण शनिवारच्या 10 वाजता आपण गाडीवर आलो होतो. मेट्रोने जायला लागतं माहिती. वारजेच्या बुकिंगमध्ये फक्त 2 रुपयाचा फरक पडला, तरी कमी भेटले आपल्याला. चला बघू आता पुढची राईड कुठली पडते. चला पुढची राईड भेटली आपल्याला धायरी बेंकर वस्ती काय आले नाही. चला बघू फरक काय पडतो एका बुकिंगमध्ये. 60 6032 तर वरती तुला खरंच द्यायला नाही. नाही तसं एसटचं काही हेच नाही म्हणणं. मी देतो ना, माझी सवय आहे ती. चल येऊ. चालतंय सर. हां सर. आपल्या धायरीच्या बुकिंगमध्ये फक्त 122 रुपये ऑनलाईन दाखवलेले आणि आपल्याला भेटले 130 रुपये. 132 भेटलेले, 30 रुपये आपण घेतले. मग बुजुर्ग होते आणि बोलायला आपलं बोलत गेलो होतो, कमी घेतले कस्टमरकडनं 2 रुपये. चला आता पुढची बुकिंग कुठली पडते बघू आपण. चला इथं वाजली धायरीमध्ये 1 किलोमीटरला जाण्यासाठी 45 रुपये दाखवले होते. आता आपल्याला किती मिळतात दोघांकडनं बघू. ₹41 दाखवता. त्यांचा ड्रॉप झाला 1 किलोमीटरला आपल्याला भेटले 41 रुपये आणि तिथं ॲडव्हान्समध्ये आपल्याला बसली कोथरूड. मला कोथरूडचे किती होतात हे बी बघू. पाठीमागे त्याला ॲक्सेस घेतला आणि त्याला चालू केलं आता. आणि त्याच्यामध्ये इन्कम पण झाली आहे. 130 रुपये दाखवत. कोथरूडचा बी ड्रॉप झाला. कोथरूडला आपल्याला ॲपने दाखवले फक्त 117 रुपये आणि मीटरने आलो होतो. मीटरने झाले 130 रुपये. कोथरूडला आल्याच्यानंतर कोथरूडमधनं कुठली राईड वाजते आपण बघू. आता ह्याचं नॉलेज तुम्हाला जास्त होतं क्यूवरचं. ह्याचं आम्हाला काहीच माहिती नव्हतं. 100च करा. आत्ता जस्ट आपण कर्वेनगरवरनं वारजेला आलो होतो, अतुलनगरच्या मधल्या साईडला. एक कस्टमर आत्ता भेटले आपल्याला. ते कोडिंगचं करत होते. कोडिंगचं ते शिकवत बी होते शाळेमध्ये जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन. आणि मला थोडी त्यांनी माहिती बी दिली. मला ही माहिती नव्हती. ती माहिती मला भेटली की आपण यूट्यूबचा पण क्यू आर कोड बनवू शकतो. मला त्यांनी बनवून पण दिला. त्याच्यावर मी त्यांच्याकडनं फक्त 100 रुपये घेतले. 122 रुपये बिल झालं होतं. चला बघू आता. असेच काही नवीन आपल्याला कस्टमर भेटत राहिले तर आपला बी फायदा, कस्टमरचा बी फायदा होईल. तेवढं मला बी बरं वाटतंय की आपण काहीतरी गोष्ट करतोय ती बघितल्याच्या नंतर कस्टमर आपल्याला विचारतात पण आहे. मी माझा क्यू आर म्हणजे जे नाव आहे चॅनलचं ते मी पाठीमागं चिटकवलेलं आहे. त्याच्यावर मला बोलणं झालं, कस्टमरशी चांगला संवाद झाला आणि मला माहिती बी भेटली थोडीफार की क्यू आर असा बी इन्स्टाचा जसा बनतो तसा यूट्यूबचा बी बनतो. त्यांनी बनवून पण दिला मला ऑलरेडी एक. आता बघू आता पुढची राईड कुठली पडते आणि तो क्यू आर आपण लावू आता उद्या. हे आपलं दुपारचं जेवण आहे. 3 वाजता जेवतोय. ताक, भाजी, चपात्या. चला बघू जेवण करू आणि पुढचे बघू कुठली वाजते बघू. आत्ता आपण ती सेटिंग करून घेतलेली. ती सेटिंग करून घेतल्याच्यानंतर आत्तापर्यंत कुठली बुकिंग वाजली नव्हती. आता जस्ट CNG भरायला गेलो होतो. CNG पंपाच्या बाहेर निघलो होतो आणि तेवढ्यात आपल्याला वाजली 570 रुपयाची बुकिंग. ती बुकिंग चुटकीच बसली होती. बुकिंग लय लक्ष द्या नका. हो का, 300 रुपयाची होती. 50% लावलेली. बघा आता पिकअप करू आपण. आत्ता जस्ट आपली तुम्ही बघितलेलंच आहे की ॲटो क्लिकरने बुकिंग उचललेली आहे. 300 रुपयाची बुकिंग वाजलेली. मी बघितला आकडा. 300चा आकडा आहे. कुठला आहे काय मलाही नाही माहिती. साधं सिंपल. आता चला बघू किती मीटरने होतात आणि कसं जातं आहे. ॲटो क्लिकरच्या ह्याच्यामध्ये कसं काय चाललं आहे हे बघू आपण.
पेमेंट हो गया? हाँ हो गया. आपण वारजेवरून आलो होतो वाकड म्हणजे भूमकर चौकाचा ड्रॉप झाला आपला आणि त्यांचं बिल भेटलं आपल्याला 307 रुपये ओलाकडनं आणि मीटरने आलो होतो 236 रुपये बिल झालं. नाही 226 रुपये बिल झालं. इकडून मार्केट ब्रिजवरून चालतंय ना. आत्ता आपण आलेलो वाकडच्या फिनिक्स मॉलपासनं मिलिनियर मॉलपासनं आपण आलेलो धानोरीला. धानोरी 23 किलोमीटर. 23 किलोमीटरला आपल्याला भेटले 391 रुपये मीटरने. मी ओलाने आपल्याला दिले 375 रुपये. म्हणजे काय नाही म्हटलं तरी 75 म्हणलं आणि 93 म्हटलं तर एक 20-25 रुपयाचा फरक पडला, जास्त नाही फरक पडला. तर आता बघू इथनं दुसरी बुकिंग कुठली पडते. ह्यावेळी माझा फायदा झाला, कस्टमरचा लॉस झाला. काही जागावर ड्रायव्हरचा घाटा होतो आणि कस्टमरचा फायदा होते. बघू आता पुढच्या बुकिंगमध्ये कस्टमरचा फायदा होईल या ड्रायव्हरचा फायदा होईल. आत्ता आपण आलेलो धानोरीमध्ये. धानोरीतनं आपल्याला कुठली पडली हे बी माहिती नाही. पाणी पित होतो, पाणी पिता बुकिंग बसली. चला बघू पुढची बुकिंग कुठली भेटली. मीटर कंपल्सरी स्कॅनर पाठीमागे स्कॅनर आहे 227. मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. नहीं 2 से आगे कितना किलोमीटर है मीटर कंपल्सरी. हाँ $36. आपल्या 2 बुकिंग झाल्या. पहिली राईड होती FC रोडचं गुडलक कॅफेचा ड्रॉप केला. गुडलक कॅफेचे काहीतरी 227 रुपये भेटले आणि त्याच्यानंतर गुडलक कॅफेच्या इथनंच आपल्याला 0 पिकअप डायरेक्ट भेटलेले बानेर. आत्ता आपण बानेरला आहे. बानेरचं मीटरने झाले $236 रुपये झाले आणि आता बानेरला बसलो आहे. बानेरवरनं कुठली पडणार आहे काय माहिती नाही. 450 रुपयाचा धानोरीपासनं बालेवाडीपर्यंत 650 रुपयाचा राऊंड झाला आहे. आता बघू 450 रुपये 450 रुपयाचा राऊंड झाला आहे. पुढची बुकिंग कुठली पडते बघू. बालेवाडीला जसा ड्रॉप केला तिथंच एक 10 मिनटं बसलो होतो मेन रोडला येऊन. त्याच्यानंतर आपल्याला बसली आता बावधान होती. आता 156 काय दाखवली होती. चला बघू आता बावधानचे किती होतात आणि किती पेमेंट आपल्याला मिळते. 4 वाजता आपण सुरुवात झालेली आपली मेन धंद्याची. 4 वाजल्यापासून आत्तापर्यंत नशिबाने धंदा साथ दिल्याच्या नंतर किती होतो हे बघा तुम्ही. मीटर नाही किती होतील मग काय आयडिया नाही. 10-5 रुपये इकडे तिकडे होतील एवढी गॅरंटी सांगू शकतो. कमी बी होईल जास्त बी होईल. तसं काय जास्तच म्हणून नाही सांगू शकत. तरी किती होऊ शकतील जास्त म्हणजे. जास्त म्हटलं तर 10 ते 15 रुपये वाढतील. चल बाय बाय. हो बाय.
इथं जाऊ. हो. मी कालच आले, काल मला फोन करणार होते, काय म्हणते. बसून बसून 4 वाजता आपली कसं तरी सुरुवात झाली होती. 4 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजूस्तर 9:30 वाजूस्तर आपल्याला चांगल्या बुकिंग वाजल्या. 9:30 पासून 10 वाजले. 10 वाजता आपल्याला एकही बुकिंग वाजली नाही. आता आपण चाललो MT घरी भावजनवरनं. आता बघू आजची टोटल किती झाला इन्कम आणि आजचा दिवस कसा गेला हे बघा तुम्हीच ठरवा काय आजच्या दिवसभरात काय होतं. आज एक मॅडम म्हणून मला चांगलं वाटलं थोडंसं. QR कोड भेटला मला UPIचा, म्हणजे डायरेक्टली यूट्यूबचा. तर बघू टोटल किती झाले आणि कसा गेला दिवस आपला. आणि उद्या नवीन काही अजून चांगलं बघायला भेटेल. उद्या नक्की चांगलं काही तर बघायला भेटेल एवढी गॅरंटी.